रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे भार घालू तयावरी, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल विठ्ठल
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोगी पीठे तटे भीमरथ्यम वरपुंडरीकाय दातु मुनींद्र समागित तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदनी श्री गुरुचे ते नमस्कार वनी आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्मजोडी थोरा माते. ओम नम हृदय असता सद्गुरु जेने तारिला हा संसार गुरु म्हणून विशेषाध्यादरु विवेकावरी वचन ऐका कमलापती संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रावे चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगन्वन्य देवमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा यांचा 4 चरणाचा असून यामध्ये तुकोबाराय देवाला कोणती भक्ती आवडते याचं वर्णन या अभंगातून दिग्दर्शन करतात. देवाला काय आवडतं, तुम्ही आम्ही जी भक्ती करतो तिला देवाला आवडती का नाही हा मोठा विषय आहे. आपण भक्ती करीत असताना देवाला जी भक्ती आवडेल ती भक्ती केली पाहिजे. आपण मनाप्रमाणे भक्ती नाही केली पाहिजे, कारण की संत सांगतात त्या मार्गाने गेले नाही का. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत देण्याचे पंथे चालू जाता न पडे पंथा कुठे काय. जसे संतांनी आम्हाला मार्ग दाखवला भक्तीचा, त्या मार्गाने गेलो तर आपल्याला कुठेही गुंता किंवा कोणतीही अडचण येणार नाही. आज या ठिकाणी पुरुषोत्तम किंवा अधिक मासानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि सर्व चाकणमधील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 12 वाड्यासह
सांगत जाऊ. तर आपला हा अखंड हरिनाम सप्ताह 99 वर्षात पदार्पण करीत आहे आणि 32वा आपला हा अधिक मासाचा सप्ताह आहे. आता पुढे आता हे 99 वर्ष आहे नाही का, अजून 3 वर्षांनी 102 वर्ष होणार नाही का, 102 वर्ष होतील तेवढंच. नाही सांगतो ना मी काय त्यावेळेस, कारण की 102 वर्षी जे इथं राहतील ते भाग्यवान. कारण की का क्षणभंगुर नाही भरवसा, क्षण आपण पाहिल त्यांना याची खात्री. कारण की क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणाचाही आत्ता भरवसा राहिलेला नाही. कधी कोणाचं काय होईल आणि कधी टाळी वाजेल हे काही सांगता येत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की भरवसा नाही काही, गळ्यात मृत्यूचा फासा पडेल मग काही पर्याय चालणार नाही. म्हणूनच काय करतो, आत्ताच नामाचं स्मरण कर. आणि राम नाम मुखात येणं म्हणजे त्याला पूर्वजन्माचं पुण्य लागतं. बरं रामभाऊ, जन्मोजन्मी असेल पुण्य सामग्री तरी जिव्हाग्री येईल नाम श्रीरामाचे. तुमचं नाव आमच्या मुखात येते म्हणजे आमचं भाग्य आहे. कारण की का तर पुण्याशिवाय परमार्थ नाही, पुण्य असेल तर परमार्थ येईल. तसं वास्तविक पाहता आपला अधिक मासाचा सप्ताह असताना काही शास्त्र आहे अधिक मासाला, मधुमास. कारण की अधिक मासावर आपण बोललंच पाहिजे. एकदा पार्वतीने प्रभूंना विचारलं, प्रभू ह्या महिन्यामध्ये ग्रंथपठण केलं जातं, तीर्थयात्रा केल्या जातात, वेगवेगळ्या नद्यांवर स्नान केलं जातं आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते तीर्थयात्रा करतात, सर्व काही फिरतात. पण म्हणले की माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. जे शरीराने जर्जर झालेली आहे त्यांना जाता येत नाही, दुसरी गोष्ट कष्टकरी वर्ग आहे की त्यांच्याकडे जायला पैसे नाही, आणि प्रत्येकाची अशी परिस्थिती असताना काय करायचं. तर भगवंताने उत्तर दिलं की ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. की त्यांनी जागेवर बसून ज्याची शक्ती नाही फिरायची, आर्थिक बाजू नाही, तरी त्याला पर्याय सांगितला की ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवड्या किंवा नावाला काळ वेळ लागत नाही, कुठंही कधी तुम्ही नाम घेऊ शकता, त्यांनी त्याचा उद्धार होईल. असं हे अधिक मासाचं भक्ती व्हायचं नाही की भक्ती म्हणजे काय. भक्ती म्हणजे प्रेम, बरं का. राधेने कृष्णावर जे प्रेम केलं याला भक्ती म्हटली जाते. तुम्ही आम्ही प्रेम करतो पण सगळं हे स्वार्थापोटी करतो. तुम्ही आम्ही एकमेकाजवळ येतो, जर मी तुमच्या मनाप्रमाणे वागलो नाही तर तुम्ही काय करणार, माझा राग करणार, मला सोडून देणार, तुम्ही माझ्याकडे काय येणार नाही, पोटोडी महाराज तुम्ही.
बरोबर आहे ना? आपण स्वार्थी माणसं आहे सगळे. हा प्रेम हा तिरस्कार करणार नाही ऐकलं, फक्त मनाप्रमाणे वागलं तर जोडीदार आहे, नाही तर काय नाही. मग कोणी येणार नाही जाणार नाही फोन करीत नाही. आता तर रामभाऊच फोन करते मला, सुदामभाऊ फोन करते बरं काय. पण हे पोटोडे कीर्तन करायला लागले ना तेव्हापासून फार दुर्लभ झालेले मोठे महाराज झाले. आणि त्यांचं एक चांगलं आहे बरं का शिवाजी महाराज, तुकाराम 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 घेतलं की आपला पण उद्धार होतोय ना, नाही का? यम कापतात ना, त्यांचं स्मरण केलं आपण की यम सुद्धा कापतात. कीर्तनाला ना बघा आता काय घेऊ माझं परीक्षण चाललेलं आहे बरं का, कोण जोडीदार मला कधी फोन बरं का. पहिला करीत होते, आत्ता काय देशमुख सर करतात मधून बरं का, आधीमध्ये. हे प्रेम आहे बरं का, हे प्रेम आहे. आणि जीवनामध्ये प्रेमाविना नाही समाधान. तुम्ही आम्ही एकमेकांशी परमार्थात आल्यानंतर एकमेकाशी प्रेमाने वागलं तर आपलं आयुष्य वाढेल. आणि बिना कामाचे एकमेकाच्या चुका काढीत बसलो त्याचं पातक आपल्या डोक्यावर येतं. कारण की का, परमार्थातल्या माणसाने कोणाची निंदा न करता बरं का, निंदा न करता आपण आपल्यात बदल घडवला पाहिजे. आपण ज्या वेळेस कोणाची निंदा करतो त्यावेळेस आपल्या अंतःकरणातला दुर्गुण बाहेर पडून आपण त्याची निंदा करतो. कारण की आपल्याला जग काय करतो, स्वच्छ दिसत नाही, त्याचे दोष दिसतात, त्याचा अर्थ दोष आपल्यामध्ये येतो. तो दोष सुधारण्याचा आपण परमार्थ राहत असताना प्रयत्न केला पाहिजे. आपण शुद्ध कसं झालं पाहिजे की भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केल्यानंतर आपलं अंतःकरण शुद्ध झालं, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणा, किंवा हरिचिया दासा हरिदाई दिशा. आपला भाव सगळ्यांच्या ठिकाणी समान राहील, मग ही भक्ती खरी बरं का. आपण नाम घेतलं, आपलं अंतःकरण शुद्ध राहिलं तर गोपाळ काय करतो, आपल्या अंतःकरणात येऊन राहतो देव. कारण की जोपर्यंत मल विक्षेप आवरण हे दोष आपल्या अंतःकरणातले निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. आता परमार्थाच्या बाबतीत प्रदर्शन चाललेलं आहे, प्रदर्शन, प्रसिद्धी पाहिजे प्रत्येकाला नाव पाहिजे. परंतु भगवंताला लौकिक नाही आवडत, तुमचं अंतःकरण किती शुद्ध आहे. अंतरेची आपल्याला अन्न वस्त्र निवारा हे जी मूलभूत गरजा आहे नाही का, त्या मूलभूत गरजा बरोबर भक्ती ही महत्वाचं अंग आहे. हे भक्ती ही आपण केलीच पाहिजे. का तर आपला उद्धार त्याच्याशिवाय होऊ शकणार नाही. कारण की जेवढी वस्त्राची अन्नाची जेवढी गरज आहे ना तेवढी भक्तीची गरज आहे. भक्तीशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही त्याचं एकमेव कारण आहे, जो जन्माला आला तो एक दिवस जाणार, जो खाटेवर आला तो ताटीवर जाणार.
याचा मृत्यू हा ठरलेलाच आहे. आपण म्हणतो असं नव्हतं घडायला पाहिजे, नाही का? तो इथं असता तर वाचला असता, त्याला हा आजार नव्हता व्हायला पाहिजे. परंतु असं आहे, भगवंताच्या योजनेमध्ये तुम्ही आम्ही बदल करू शकत नाही. तुम्ही आम्ही फक्त नुसतं बोलायला आहे. काय त्यांनी जायला नव्हतं पाहिजे, त्यांनी एवढं प्यायला नव्हतं पाहिजे, हा गेला नसता. परंतु त्याची वेळ ठरलेली आहे. कारण की सटवीच्या राती न विसंबीची वाती, सटवीने पहिले लिहून ठेवलेले कापडावर तुझा मृत्यू कधी आहे, नाही का? ज्याचं बारसं झालं त्याचा 13वा ठरलेलाच आहेच. म्हणून असं झालं की एका गावामध्ये कीर्तन चालू होतं आणि कीर्तनकारांनी सांगितलं की ह्या गावातली सगळी माणसं एक दिवस मरणार. आणि तिच्यात ती सगळे रडायला लागले. रडायला लागल्यानंतर एक बाई खूप हसत, कोटोरे मारत, बरं का, खूप हसी ती. आज तुम्ही भेटल्यात म्हणून बोलतो. तर मग सगळी महिला गडी रडायला लागली. मग ते कीर्तनकारांनी विचारलं, बाई तू का हसती? तर ती म्हणली, मी ह्या गावची नाहीच. म्हणजे काही जन्म मृत्यू काय कोणाला चुकलेला नाही, प्रत्येकाला हा मृत्यू आहेच. का तर हे मर्त्य नरदेह हा कधी ना कधी जाणाराच आहे. तुम्हाला सांगतो, आत्मा मरत नाही. मरतं काय, शरीर पण मरतं. म्हणजे काय होतं, पंचप्राण निघून गेले म्हणजे आपण मेलो. आत्मा कधी मरत नाही. कारण की आत्म्याने जसं याच्यात भागवतात सांगितलं, आता सर आता भागवत बोलायचे मला, बरं का, तुम्ही बोलल्याप्रमाणे भागवतात सांगितलं की जशी सोन्याची लगड असते ना, सोनं हे सोनंच असतं, पण आपण त्याचे काय करतो, वेगवेगळे दागिने बनवतो. हां, त्याचे वेगवेगळे दागिने बनवतो. मुळेच काय असतं ते, उद्या आपण जाळलं नाही का, त्याचा गोळा केला तर काय ते सोनंच आहे. तसं तुम्ही परमात्मा एकच आहे. तुम्ही आम्ही सगळे जे आहे हे अलंकार रूपाने आलेलो आहे. हे अलंकार आहे भगवंताचे. तुम्ही आम्ही अलंकार आहे सगळे, नाही का? प्रत्येकाचं नाक सारखं नाही रामभाऊ. प्रत्येक माणूस वेगवेगळा घडवला परमात्म्याने. का तर भगवंताला तुमच्या आमच्याशी खेळायचं आहे. तुम्ही आम्ही जर नसेल तर भगवंताला खेळायला आहे कोण? कारण की पूर्वीच्या पहिलं कुठेच नव्हते काही. त्यावेळेस भगवंतानी ही सृष्टी तुमच्या आमच्या संग खेळण्यासाठी दिली. तुम्ही आम्ही सुद्धा परमार्थ जो करतो ना महाराज, नाही का, परमार्थ करीत असताना आपण कीर्तन भजन करतो ना, हा भगवंताशी सुद्धा आपण एक प्रकारचा खेळ खेळतो. हा एक खेळ आहे. का खेळतो? कारण की आम्हाला ते आस लागलेली आहे, प्रत्येकाच्या अंतरात्म्यात हा परमात्मा आहे. सगळे देव आहेत, फक्त देव ओळखण्याचं सामर्थ्य. देव म्हणून व्यर्थ का हिंडशी, लय देव म्हणून हिंडायचं नाही काही. तो देव आपल्या अंतरात्म्यात आहे. तो शोधायचा कसा, तर आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे. ते जर चित्त शुद्ध झालं तर आपल्याला तो देव दिसेल. देव कुठं शोधायची गरज नाही. म्हणून काय आहे की ही जी भक्ती आहे, भक्ती करीत असताना की आपण भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. भगवंताने जे काही आपल्याला संतांनी जे मार्ग दाखवले त्या मार्गाने जर आपण चाललो तर आपण भगवंताच्या चरणापाशी आणि समर्पित भाव पाहिजे. कोणती सेवा करताना समर्पित भाव पाहिजे की मला ह्याच्यापासून कशाची अपेक्षा, ह्या सेवेतून मला निष्काम सेवा पाहिजे. ती निष्काम सेवा ती भगवंताला प्राप्त होते. का प्राप्त होते? कारण की देवानीच तुम्हाला फुकट दिलेलं आहे आणि तुम्ही काय देवाकडे मागताय? भक्तीच्या नावाखाली काय गोळा करा, काय मागता तुम्ही? कारण की ह्याच्यात असं आहे, देव म्हणतो तुला प्रॉपर्टी दिली ना, तुझं कष्ट कर, तू खा, या पाकिटाच्या मागे तू काही लई लागू नको. का प्रॉपर्टी दिली कशासाठी? तुला फक्त निष्काम. आणि हिच्यात काय आलं, लोभी मन झाली, लोभी लई, मला काहीतरी मिळालं पाहिजे. आणि ह्याच्यावर पुढं प्रपंच होतोय. ह्याच्यावर
असं आहे की मी बारीक अवलोकन केलं कीर्तनकारांचं बरं का रामभाऊ महाराज, की त्याच्या पाठीमागं दुःखच आहे. कीर्तनकाराच्या पाठीमागं दुःखच येते. काय दुःख येते? आगा कर्मी जे उरावे सुखदुःखी फळावे भोगावया यावे देहाय. पूर्वीचं कर्म त्याला सोडित नाही आणि तुम्हा आम्हाला सुद्धा कर्म सोडणार नाही. कारण की आपण म्हणतो सुद्धा महाराज, आपण म्हणतो की परमार्थ करतो, मला दुःख का आलं? कारण की दुःख असं गोष्ट आहे, दुःख येते ही गोष्ट चांगली आहे. सर्व तुम्ही आम्ही सुखाच्या पाठीमागं लागल्यामुळं लाचार झालो. दुःख जरी आलं आणि सुख आलं, त्याचे खाच खळगे आहेत सगळे. सुख आल्यानंतर दुःख, दुःख आल्यानंतर सुख. कारण की दुःखातून तुमच्या आमच्या पापाची निवृत्ती होत असते. तुमच्या आमच्या पोटी जन्माला मुलं येतात बरं का, काही लई त्रास देतात, खूप काही त्रास देतात नाही का. का त्रास देतात माहिती आहे का? कुटुंब सुद्धा त्रास देतं कधी कधी पोटोडे महाराज. कारण की का, तर आपण पूर्वी जन्माचं जे कर्म केलं असतं ह्यांच्या हाताखाली भोगून संपवायचं असतं आणि आपला उद्धार. कारण की तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढा तुमचा वाद वाढणार. कुटुंब प्रपंचामध्ये तुम्ही जास्त शांततेने सहन कराल त्यावेळेस आपलं पाप हे जळत असतं. शास्त्र सांगतो बरं का की हे सहन केलं पाहिजे. मग काय सांगितलं संतांनी की आपण नम्र झालं पाहिजे, नम्र राहिलं पाहिजे. त्याचं कारण आहे ते, तुम्ही जेवढं क्रोधाच्या नादी लागाल तेवढा तुमच्या शरीराला आणि तुमचा विकार वाढला जातो. कारण की ह्या भारतभूमीमध्ये जर पाहिलं तर अनेक धामं आहेत नाही का. त्याच्यामध्ये अयोध्या जर बघितलं तर वैराग्य भूमी समजली जाते भारतातली. दुसरी गोष्ट, प्रेम मंदिर कुठं आहे? वृंदावनला. आणि काशी म्हणजे ज्ञानभूमी मानली जाते. आणि आपलं महाराष्ट्र ही काय संतभूमी. एकदा काय आलं, नारद महर्षी असं परिभ्रमण करीत असताना सगळीकडे, तर ते कुठं आले? वृंदावनला आले. कारण की मुळातच आपला जो द्वेष आहे हा काय पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन आणि संतभूमीत जन्म झाला. कोणालाही जन्म संतभूमीत होत नाही, त्याला पुण्य असावं लागत. आणि सर्वात म्हणजे जर जग आपल्याला सर्वात भगवंताने जर सुखी ठेवला असेल, सगळी सुबत्ता दिलेली तरी आपण परमार्थ करीत नाही. आपण काय झालेलं आहे माहिती आहे का? चैनबाजीतले आपण व्यस्त आहे आता सगळे. प्रतिष्ठा पाहिजे, कुणीतरी मला मानलं पाहिजे. ते ना रजोगुणी माणूस ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की माझी एवढी सेवा करावी समाजाने आणि माझा पुतळा बसवावा एखाद्या कोण्यातनं. हा, पण तू किती पाप केलं ते तुला भोगावं लागेल. तुझं कुठं पुतळा तिथं बसवतो? संत आहेत का? ह्या अशा हल्लीच्या पैशावाल्या मंडळींची इच्छा निर्माण झालेली आहे. माझं ध्येय श्रेष्ठ बघितलं तर ज्या वेळेस
नारद महर्षी वृंदावनात गेल्यानंतर एक अजब प्रकार पाहिला त्यांनी की एक तरुण मुलगी ती अशी उभी होती साईडला बरं का, आणि तिच्या चेहऱ्यावर महानाराजी होती बरं का. आणि तिला काय करीत होते, आता गरम होतंय ना तसे काही महिला तिला वारं घालीत होते. नारद महर्षी तिथून चालले होते. चालत असताना त्या मुलीने हाका मारली. कोणाला? नारद महर्षींना. म्हणले, महात्माजी जरा थांबा, माझं तुमच्याकडे काम आहे. ते थांबले आणि तिच्या पायापाशी 2 मूर्छित पडले होते बरं का. मग म्हटले, काय तुझं काम आहे माझ्याकडे? त्यावेळेस तिने सांगितलं, मी भक्ती म्हटली, आणि ही 2 आहेत ना, ही 2 माझी मुलं, ज्ञान आणि वैराग्य. तर हे काय झालं म्हणे की मी द्रविड देशात जन्माला आले, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्रात मला मान भेटला, आणि गुजरातला गेले आणि तिथं मी क्षीण झाले. त्यामुळं आमची ताकद काय झाली, सगळी संपली, क्षीण झाली आहे, आमचं महत्त्व कमी झालं गुजरातमध्ये. मग म्हणले, मी परत वृंदावनात आले. वृंदावनात आल्यानंतर मी आहे तशी झाली, पण भक्ती म्हणते, कारण की प्रेम आहे वृंदावनामध्ये. पण ही जे 2 आहेत ना, हे 2 उठानच म्हणले. आता मग ह्याच्यावर उपाय काय केला पाहिजे? त्यावेळेस नारदांनी सांगितलं, तुम्ही श्रीमद भागवताचं पारायण करा. ज्या वेळेस सगळ्या महाराष्ट्रभर आता अधिक मासात श्रीमद भागवताचं पारायण, कथा वगैरे हे चालू आहे, आणि त्यावेळेस सगळी कथा चालू झाल्यानंतर ज्ञान आणि वैराग्य हे ताजेतवाने झाले. जर हे ज्ञान आणि वैराग्य आणि भक्ती जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही आम्ही त्याची साधना केली पाहिजे, तर जिवंत राहील. ते सेवा केली पाहिजे, साधना केली पाहिजे, मनोभावी सेवा केली पाहिजे त्याची. कारण की का, भक्ती वास्तविक पाहता भक्ती म्हणजे प्रेम आहे. तुम्ही आम्ही भगवंताला प्रेम दिलं पाहिजे ना. जर तुम्ही आम्ही भगवंताच्या जवळ राहिलो तर भगवंत तुम्हाला आम्हाला प्रेम दिल्याशिवाय राहत नाही. कारण की काय होतं की मनोभावी सेवा केली पाहिजे. नुसती वरवर दाखवणारी पूजा पाठ काय कामाचं नाही. भगवंताला आपण आपलं अंतकरण अर्पण केलं पाहिजे. अर्पण केलं पाहिजे म्हणजे काय की देवा हे आहे ते तुझंच आहे, नाही का. तू उलट माझ्याकडून सेवा करून घेतो, हे माझं मोठं भाग्य, तुझ्या अनंत उपकार माझ्यावर आहे. ही देवाला आपण काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, नाही का. सांगा ना तुम्ही, तुमचं आमचं काय. हे जो ध्येय हा 5चा दिला, उद्या आपण एवढी सुंदर दिसतो रामभाऊ, काय बरोबर आहे का नाही. उद्या आपल्याला आजार झाला, अटॅक आला, मेलो, संपलं ना शरीराचं महत्त्व, आहे का काही महत्त्व. पण तेच जर तुम्ही भगवंताची जर सेवा समर्पित भावनेने जर केली तर तुम्ही काय व्हाल, भगवंताला भगवत स्वरूप व्हाल. मरणाचं हे जे दुःख आहे ना, मुळात हा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की हा तुमचा भ्रम आहे बरं का. जन्माला येणार, कर्माप्रमाणे येणार, जाणार. मरणाचं काय दुःख धरायचं. ज्यांनी जर आयुष्यभर जर चांगली कर्म केली असेल त्याला मरणाची काय भीती, नाही का. तुम्ही एखाद्या कंपनीत सेवा करीत असाल, काम करीत असाल, तुम्ही जर चांगली सेवा करीत असाल तर कंपनी काय करते, तुम्हाला काय करते रामभाऊ महाराज, ग्रेडेशन करते. ग्रेडेशन वरच्या ग्रेडवर पाठवते, नाही. तसं जरी आपला नरदेह हा जरी पडला आणि तुमचं जर कर्म चांगलं असेल तर तुमची गती काय होती, हे चांगली होती. कारण की काय, ह्याची एक कथा अशी की भक्ती म्हणजे काय ही कुणी सांगावी, भक्त प्रल्हादाने सांगावी. मेन मुद्दा भक्तीचा प्रल्हादाकडे की हिरण्यकश्यप आणि कयधू यांच्या पोटी कोण जन्माला आलं, प्रल्हाद आला जन्माला, नाही का. त्यावेळेस असं आहे, राक्षसाच्या पोटी भगवत भक्त जन्माला येतो आणि भगवत भक्ताच्या पोटी राक्षस जन्माला येतात.
नाही का, हरिभक्तांच्या पोटी राक्षस जन्माला येतो. का तर हरिभक्त जरी झाला, तुम्ही किती सेवा करीत जरी असला, हरिभक्त तुम्ही आमच्या आपल्या ते, पण पूर्वी जन्माचं कर्म कोणाला माहिती काय, ते फेडावा लागतं. कारण की समाज तिसरा आणि दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, समाज दुसऱ्यामध्ये, की एका ठिकाणी एका गावातमध्ये एक म्हातारी होती, म्हातारी बरं का, तिला 4 मुलं होती. 4ही मुलांनी घरं बांधलं आणि म्हातारीला काय केलं, गाणं झोपडी बांधून दिली बरं का. रामदास स्वामींनी ते वर्णन केलेलं आहे. त्यानंतर ती खूप वृद्ध झाली, तिची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही काही. अशा अवस्थेमध्ये, कारण की ज्याने पोटी जन्माला घातली ना, तिला कुठंतरी कळवळा असतो, तिला वाटतं मुलांनी बघावं मला, परंतु अशी अवस्था झाली की त्यांची लग्न झाल्यानंतर ती बिघडली बायकांच्या नादाने बरं का. आजी हीच परिस्थिती. तुम्ही आम्ही लग्नाच्या आधीच म्हणतो माझा मुलगा माझा मुलगा, लग्न झाला की आपला नाही राहतो. तशीच या चौघांची अवस्था झाली. मग आजीबाई काठी टिकवीत निघाली रस्त्याने. ऊन पडलेलं होतं प्रचंड आणि चालता चालता तिला तहान लागली. वृद्ध काळलं बेकार आहे कोटोडे महाराज बरं का. जरी मुलं जरी शिकली ना, आपल्याला सांभाळती द्यायची गॅरंटी नाही. हा म्हणत जा ना, ते विचारच करायला लागले ते. हां, तर मग पुढे चालत असताना एक घर होते तिथं बरं का. ते बाईने तिला पाणी दिलं. मग म्हणली तुम्हाला काय मुलं बाळ आहेत का, नाही म्हटली. की तिथं तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपल्याला मुलं असते ना, आपण जर पराधीन झालो ना, लोक नाव ठेवतात, विचारतात तुझी पोर पुढे गेली म्हणतात नाही का. मग तशी ती परत पुढं काठी टिकीत गेली. मग थोरल्या मुलाच्या घरी गेल्यानंतर सुनबाईने पाहिलं, या म्हणली आत नाही का. बसले 4 दिवस राहिले तिथं त्या, आणि हे त्यांच्याशी बोला ना, तो कोण पोरग बोला ना, बायको बोला ना, तर नातू बोला ना. मग काय आलं, म्हातारीने विचार केला, अरे हे आपल्या संग बोलत नाही आणि हे जेवायला तर बाजूलाच राहिलं. ती म्हणली बाबा मला जेवायला तर द्या. ती वाशी कसलं आहे बाबा, ते सुनबाईचं कसलं डोळे आणि पिळे म्हणली. ती म्हणली तुझं तू करून खा. मग ह्याचा रात्रीचा विषय झाला, कोणाचा, सुनाचा आणि मुलाचा, की बुवा असं करा आई, तू काय कर आता दुसऱ्या भावाकडे जा. मग दुसऱ्या दिवशी परत म्हातारी गेली, काठी टिकीत गेली बुवा तिथं. मग सुनाने बोलावलं, 4 दिवस ठेवलं. म्हातारीने फक्त काय मागितलं, मला जेवायला दे. काय, म्हातारीला कोरडी भाकर खायला, परत कोरडी भाकर खायला लागली बरं का. कोरडी भाकर खाल्ली. मग त्यांचा परत विचार झाला सगळ्यांचा, नवरा बायकोचा. बोलत नाही कोणी, त्या म्हातारी सगळं कोणी बोला ना. आणि मग ते परत पुढं गेल्यावर ह्यांचा विचार झाला रात्रीचा, आई तू एक काम कर म्हणले, भागवत सांगतो बरं मी तुम्हाला आज, की मग ती धाकट्या मुलाकडे गेली. ज्या वेळेस बघितलं ना, धाकटा मुलगा गरीब होता, पण आईला पाहिल्या सासूला पाहिल्या ती सून बाहेर आली आणि सासूला आदरातिथ्य केला तिने. आणि मुलांनी पण, आई तू कधी आली, काय झालं बरं का. असं झाल्यानंतर सासूची त्या धाकट्या सुनांनी सेवा केली खूप. ती काय म्हणे की मला आत्तापर्यंतचा जो वेळ आहे तो वेळ मला पूजेसाठी कधी भेटला नाही, परंतु ही सासूची सेवा केली. आणि एक दिवस असा प्रसंग आला की सासू आजारी पडली आणि तिने दोन्ही मुलाला म्हणजे त्याचं खरं प्रेम होतं, त्या प्रेमाच्या मुलांना जवळ घेतलं आणि म्हातारी झोपली तशी ती निश्चेष्ट झाली आणि गेली. मग त्यानंतर पाहायचं गोंधळ बरं का. मग आले ते 3 जण आले, त्यांच्या सुना. मग काय बघायचं,
मग ते भोंगी चालू झाली त्यांची बरं का, रडायला. हां, लोक म्हणत होते बदमाशांनो काय केलं हे समाजाला माहिती असतं बरं का महाराज. तुम्ही आईबापाला सांभाळलं का नाही ना, तुम्ही किती जर 4 लोकांत गप्पा मारल्या ना की मी आईला सांभाळलं मी बापाला सांभाळलं, लोक मान्य करीत नाही. मग काय आलं, मग त्यांचा 10वा झाला बरं का. 10व्याच्या दिवशी कीर्तन ठेवलं. कोणाचं ठेवलं माहिती आहे का? नाही माझं नाही, रामभाऊ महाराज नाही, ते तुकाराम आहे. किती राजा तर मग कीर्तन ठेवलं बरं का. आणि रात्रीचं जेवण घालायची ती बरं का. कीर्तनकारांनी एक शब्द सांगितलं त्यांना बरं का, की आई वडिलांची सेवा करावी, आई वडील गेल्यानंतरचे विधी तुम्ही करावेत बरं का. मग हे मुलांनी काय केलं माहिती आहे, दशक्रिया झाला. दुसऱ्या दिवशी मग लोकांना काय सांगायला लागले माहिती आहे का, आमची आई खूप चांगली होती बरं का. हां, आणि आमच्यावर खूप तिचं प्रेम होतं. पण आता रामभाऊलाच माझा इतिहास माहिती असल्यानंतर मी आईला सांभाळले का नाही, बापाला सांभाळलं नाही. रामभाऊ म्हणतो लई शाना येतो काही सगळा पाहण. मग अशी त्यांची परिस्थिती झाली बरं का. काही कालांतराने जो काळ गेला त्याच्यात सगळ्यांना मृत्यू आला. मृत्यू बरं का, मृत्यू आला, सगळ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मग प्रत्येकाची गती असते बरं का. चित्रगुप्ताकडं तुमचं सगळं काही लिहिलेलं असतं. चित्रगुप्ताने तुम्ही जे केलं आहे ना, तुम्ही किती पॉलिशी करा, तुम्ही किती माणसात रंगवा, की मी त्यातला नाही, पण चित्रगुप्ताकडे ती नोंद झाली. मग सगळे मृत्यू झाल्यानंतर चित्रगुप्ताच्या तिथं गेले यमराजापाशी. मग यमराजाने सांगितलं हे बघ तू काय काय पाप केले, तू हे केले, तू ते केले, तुम्हाला तिघांना नवरा बायकोला नरकाची प्राप्ती म्हणली, तुम्ही नरकात जाणार. आणि जी चौथी होती तिला स्वर्ग लोकात पाठवलं आणि तिचा उद्धार झाला. म्हणून माय बाप केवळ काशी तेने न कुंडलिके काय केले प्रब्रह्म उभे ठेले. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. म्हणजे ह्या दैत्याच्या कुळात जरी जन्माला आला, आपल्याला परत मुद्दे व्हायचे. दैत्याच्या कुळात प्रल्हादाचा जन्म झाला तरी प्रल्हादाने आई वडिलांचा उद्धार केला. का की प्रल्हादाने सांगितलं, ज्या वेळेस षंडमार्ग ऋषी होते त्यांना शिकवणारे गुरुजी, नाही गुरुजी षंडमार्गच ते गुरुजी होते. ज्या वेळेस हिरण्यकश्यपूने विचारलं की बाळा तू काय शिकलास, नाही का, त्यावेळेस हिरण्यकश्यपूला सांगितलं प्रल्हादाने, श्रीमन्नारायण नारायण कोणापाशी, गुरुपाशी. आणि गुरुने काय शिकवलं मला, नवविद्या भक्ती शिकवली. श्रवणम कीर्तनम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य आत्मनिवेदन सख्य आत्मनिवेदन. ही नवविद्या मला कुणी शिकवली, गुरुनी शिकवली. गुरु शिकवित होता वेगळंच, पण ते गुरु पण ॲडो झाले त्याचे. हे जे बोलायचं ना ह्याच्या ज्ञानाने ऑटोमॅटिक भगवंतानी मोहिनी टाकली. ज्यावेळेस भगवंताचा जर भक्त काही शिकत असेल ना, तर किती राक्षसी शिक्षक असू द्या, त्याला भगवंत ती बुद्धी देणार. त्या पद्धतीने उद्धार झाला त्यांचा. कोणाचा? भक्त प्रल्हादाने जरी आई वडील राक्षस होते तरी त्यांचा उद्धार केला. एक हरिभक्त आला तर 24 कुळाचा उद्धार होतो. आणि हरिभक्त जन्माला येणं एवढं सोपं नाही. मग काय झालं की पुढं ही सर्व भक्ती शिकल्यानंतर देवाला कोणती भक्ती आवडती, नवविद्या भक्ती आवडती, ह्या होण्याच्या प्रथम
संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची याचा अर्थ की संसार सोडा असं नाही सांगत. त्याच्यावरचं प्रेम कमी करा. प्रेम कमी करा म्हणजे आसक्ती. जर तुम्ही संसार सोडला तर तुम्हाला घरचे राहून देणार आज तिथं शोधून आणणार. का तुम्ही प्रपंच सोडलं म्हणजे लग्न केलं आणि तुम्ही चालले पुढं प्रपंचात राहायचं, परंतु त्याच्या प्रपंचा संसारावरचं काय करायचं. कसं आहे की प्रेम कमी करा. प्रेम आपण ईश्वर भक्ती का, कारण की आता वेळ कमी आहे मला, नाहीतर भागवतच सांगितलं असतं मी सरळ की कशाला जन्माला आलो आणि कशाला आलोय आणि काय करायला आलो. आता वेळ कमी म्हणून जरा शॉर्टकट तर पुढे काय आहे की असं आहे की सगळी जी सत्ता आहे ती ईश्वराची सत्ता आहे. कारण की हिच्यात चित्ताला समाधान नाही प्राप्त होत. बरं का, समाधान पाहिजे. सुख आहे बरं का, सुख आहे. भौतिक सुखामध्ये आपल्याला सुख भेटतं नाही का. गाडी आहे, घोडा आहे, पैसा आहे, सगळं आहे. 1 कोटी रुपये बँकेत एफडी पण आहे, सगळं सुख आहे बरं का. सुख सगळं आहे, परंतु समाधान नाही. समाधान कुठं प्राप्त होतं की एका मंदिरामध्ये एक साधू पूजा करीत होता. बरं, साधू असू, साधूला समाधान नाही तर आपल्याला काय समाधान आहे. तर काय आलं, मोठा लवाजमा आला बरं का. ना मोठा लवाजमा आला, घोडे गाड्या सगळं काही आलं तिथं मंदिरात. उतरली ती सगळी मंडळी आणि ते उतरल्यानंतर सकाळी निघाले ते. मग त्या राजाला विचारलं कुणी, पुजाऱ्याने त्या. ते म्हणला काय सुख आहे. म्हणले की काय तुम्ही सुखी आहे म्हणले. नाही खूप सुखी दिसताय कारण की तुमच्या घोडे. अहो म्हणले मी काय याचा सुखी म्हणले. मग म्हणले कोणाला विचारलं पाहिजे ना. अहो ते म्हणले गावात आहे ना एकाला 4 पोरं आहे, त्याला जाऊन विचारा म्हणले. मग तो साधू कुठं गेला, त्या घरी गेला. त्याला विचारलं की बाबा तुम्हाला 4 मुलं आहे, तुमच्या घरी दुकान आहे, पैसा आहे, हे मग तुम्ही सुखी आहे. अहो म्हटलं कसला सुखी, मूर्ख पोरं आहे. म्हणलं मी जर मिळलो तर ही सगळी प्रॉपर्टी इकून टाक, यांना डोक्याचा भागच नाही म्हणलं. कायचं समाधान त्याला. मग म्हणले कोण समाधानी आहे. मग म्हणले गावात ग्रामपंचायत सदस्य सरपंच आहे त्यांच्याकडे जावं तुम्ही. तो साधू तिथं गेला. म्हणलं काऊ तुमच्या पाठीमागं खूप लोक असतात हां, पांढरी कपडे साईडनी लोक सगळी, काय तुमचा लवाजमा असतो म्हणले, प्रतिष्ठा तुमची. अहो म्हणलं मी काय याचा सुखी आहे. म्हणलं मला दुश्मन पाठीमागं म्हणले, कधी खून करते सांगता येत नाही म्हणले, माझ्यातलाच माझा गद्दार होईन म्हणले. मग सुख कुठं आहे म्हणले. ते म्हणले साधूला सांगितलं ते मंदिर आहे का तिकडं, मंदिर आहे ना मंदिर, त्याच्यात एक साधू राहतो, तो त्याच्याकडे जा म्हणले तो खूप सुखी आहे. आणि हाच साधू होता ना ते चालला हां. म्हणून तुकोबाराय सांगतात सुख नाही कोठे आली या संसार, संत समागमामध्ये समाधान प्राप्त होत असतं. की तुकोबाराय घोरड्या भंडाऱ्या डोंगरावर जे चिंतन करीत होते नाही का, तुकोबारायांची अवस्था काय झाली, सतत नामचिंतन करताना असो ऐसा कोठे आठवची नाही. त्यांना ह्या ध्येयात असताना विधेयी अवस्था प्राप्त होणे म्हणजे ही समाधी कशात प्राप्त होत असते, समाधानात
साधत असते म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबा जीवनामध्ये आल्यानंतर बरं का टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन कशाचं घ्यायचं तुम्ही आम्ही मायेत गुंतल्यामुळं टेन्शन घेतो नाही तर टेन्शन घ्यायचं आणि विचार करायचं काय कारण नाही. विचार जर करायचा असेल तर तो सारासार विचार नाही का कंठी नाम धरा विठोबाचे याचा विचार आपण केला पाहिजे. तुम्ही आम्ही विचार करतो रात्रंदिवस की माझ्या मुलाचं काय होईल माझ्या घराचं काय होईल वाहिले उद्वेग दुःखाची केवळ कारण की हे दुःख आहे ना तुम्ही जेवढं टेन्शन घेणार ना तुम्ही दुःखच भोगाल हां कारण की माणसाचं संचित बरं का संचित कुठं निर्माण होतं तुमचं पाप पुण्यानुसार तुमचं संचित प्राप्त हो संचिताचा साठा होतो साठ्यानंतर ते प्रारब्ध तयार होतं आणि प्रारब्धाप्रमाणे रात्री मला वाटतं अभंग तोच होता ना संचित प्रारब्ध क्रियामान नाही का तर त्यावेळेस तिथं तुमचं प्रारब्ध तयार होतं त्या प्रारब्धाच्या पद्धतीने तुमच्या आमच्यावर अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला आम्हाला भोगावं लागतं. अनुकूल परिस्थिती असेल तर राखेत सोनं निघतं सोनं होतं सोनं त्याचा शब्द मांडला जातो त्याची किंमत केली जाते. पण जर का प्रतिकूल प्रारब्ध असेल तर तुम्ही पुढं जा सोन्याची राखच होणार काय होणार. म्हणून असं आहे की तुम्ही आम्ही जे कर्म केलं ना त्याच्यानुसार अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त होत असते. देव काही करीत ना तुम्ही आम्ही कर्म करतो ना तेच कर्म भोगावं लागतं. काय आलं एका गावामध्ये मोठा शेतकरी होता बरं का त्याला भरपूर शेती होती. तो दरवर्षी काय करायचा शेती करायचा बरं का आपण ट्रॅक्टर बिक्टर चालवायचा तुमचा हां आणि काय दरवर्षी त्याला काय व्हायचं माहिती लॉस व्हायचं लॉस नाही का ते वैतागलं यायला म्हणलं काय शेती करून काय उपयोग धंदा बदला पाहिजे म्हणला तर मग घरापुढं बसला होता तो आगीला जरा त्याला एक माशावाला दिसला बरं का तर मग त्याने विचारलं मासा केवढ्याला आहे तो म्हणला 25 रुपयाला आहे 25 आता 250 रुपये किंमत आहे बरं का 25 तर आता 250 रुपये किंमत आहे त्याची. हा म्हणला याचा 25 रुपयाचा आणि 250 रुपयाचा घेण्यापेक्षा आपणच मासे पकडू ना हे गेलं नदीला जाळी घेऊन बरं का तर नदीला गेल्यानंतर त्याला काय सापडलं माहिती आहे चिंगळ्या गावल्या चिंगळ्या म्हणलं खेत में काय तर लांगा लुंगा आणि मछली पकडणे वेळ तर झांगा चुंगा. मग आता पुढं काय झालं ते रामभाऊ ते काय आलं शिवाजी महाराजांचं कीर्तन चाललं होतं गावामध्ये पुढं माहिती आहे का मानेकरवाडीत चाललं होतं कीर्तन आणि त्यांनी ते ऐकलं कीर्तन म्हणलं शिवाजी महाराजांनी खूपच भारी कीर्तन केलं बरं का म्हणले संन्यासी झाल्याशिवाय काय परमार्थ नाही. मग काय केलं त्यांनी साधूचा वेश केला वेश बरं का आणि ते बघितलं रस्त्यावर बसलं आपलं चिंतन करायला झाडाखाली चिंतन बिंतन चाललं समाधी लावली त्याने आणि त्यात काय आलं राजाची झाली चोरी. आता राजे नाही राहिले बरं का आता बंगलेवाले मोठमोठी लोक झाली त्यांची झाली चोरी. आत्ताच्या भाषेत बोलायचं ते नाही पुढचं सांगायचं. मग चोरी झाल्यानंतर आले
त्यांचे जे दूत होते राजाचे दूत म्हणले दिवसा डोळं झाकतो रात्रीच्या चोऱ्या करतो. जे राजाने उचलला तर काय म्हणलं माहिती त्याला वरच टांगला त्यांनी. म्हणलं ही काय भानगडे बुवा, हा खेत में गयो तो लांगा लुंगा, मछली पकडणे गयो तो झांगा झोंगा, आणि संन्यासी बन गए तो उलटा टांगा. म्हणजे माणसाचं प्रारब्ध प्रतिकूल जर असेल तर काही घडणार नाही. त्या माणसाने एकच काम करायचं, धंदा बदलला म्हणून प्रारब्ध बदलत नाही. त्याच्यापेक्षा असं आहे की दुःख आल्यानंतर आपण भगवंताचं नामचिंतन करतो. जसं दुःखात नामचिंतन करतो तसं जर सुखात जर नामचिंतन जर केलं तर त्याला देवाची प्राप्ती. म्हणजे काय गीता सांगते की तुम्ही सगळ्या याच्यात समान राहिलं. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबर जसं प्रारब्ध भोगतो आपण त्या पद्धतीनेच होतं. वास्तविक पाठ आहे ना ह्या जगतामध्ये काहीच नाही, काहीच नाही. तुम्ही जे पूर्वजन्माचं कर्म केलं ना हे तुम्हाला का भोगावं लागतं. तुमची कॅसेट तयार आहे. जशी आपण टी व्ही बघतो ना, टी व्ही बघतो ना, रामभाऊ महाराज टी व्ही बघतो ना, तसं आहे ना की तुमच्या कर्माची स्क्रीन तयार झालेली आहे पहिली, बरं का. नाही का आपण पिक्चर पाहायचं बघा आमिर टाकूला काय असायची त्याची फिल्म असायची, तशी तुमची आमची फिल्म तयार झालेली नाही का. रामाआधी रामायण झालं, लक्षात घ्या. रामायण पहिलं लिहिलं गेलं आणि त्या पद्धतीने घडलं. टेन्शन दिलेलं नाही देवाने, बरं का. तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतं म्हणून तो तुमच्यावर झालेला भार आहे. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात
थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावर वार वाहो हा संसार देवा पाय. यथामती अभंगाचा सारांश माझ्या बुद्धीप्रमाणे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता हे मंदिर खूप पुरातन असून ह्या मंदिराचा माझा 5 वर्षाचा असल्यापासूनचा संपर्क आहे. पूर्वी आमचे आजोबा वगैरे या ठिकाणी यायचे आम्हाला घेऊन, बरं का. त्या काळात टी व्ही वगैरे काय नव्हते, सगळ्या बत्त्या असायचे, दिवा असायचे घरी सगळ्यांच्या. त्यावेळेस कोहळा पेटवायचे आणि रोज कीर्तनाला यायचे. हा पूलसुद्धा नव्हता इथं पूर्वी. पूल नसताना नागमोडी रोड होता. आणि विशेष आठवणी की बा आता हे वाघ महाराज असतील किंवा हे 3-1 महाराजांनी तो सप्ताह चालू केला नाही का, ते काय मला त्यांचा योग आला नाही ऐकण्याचा, बरं. पण अरविंद बाबा देशमुख होते या ठिकाणी. अरविंद बाबा देशमुख या ठिकाणी तिथे एक माडीचं घर होतं, हां नगरखाना. तर माई आणि बाबा तिथं राहायचे. त्यावेळेस जगनाडे, झगडे, धाडगे, आमची मळ्यातली लोक हे सगळे बाबांचे शिष्य होते. बाबांचा संस्कृतचा अभ्यास 1 नंबर आणि वाणी शुद्ध होती बाबांची. बाबांनी अनेक काही लोकांना परमार्थाला लावलं. त्यांचा मार्ग जो होता वाणी शुद्ध, त्यांचं कीर्तन वारंवार ऐकूशी वाटायचं बाबांचं. बाबांनी असं हे ठिकाणी कार्य केलं. त्याच्यानंतर मच्छिंद्रबाबांनी पण काही काळ हा सप्ताह चालवला नाही का, बाबांनी पण चालवला. आणि त्यानंतर पूर्वीपासूनच सगळ्यांचा याच्यात सहभाग आहे. तसं जागृत देवस्थान मानलं जातं हे नाही का, पुरातन कालापासून असल्यामुळं. आणि पावणारा देव हा विशेषतः महात्म्य म्हणजे की इथं संताजी महाराज जगनाडे यांची कीर्तनं झालेली पूर्वीच्या काळी, तुकोबारायांची कीर्तनं झालेली इथं. म्हणजे अशी पवित्र भूमी, पवित्र भूमीमध्ये मला तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली, बरं का. मी माझं मोहत भाग्य समजतो की मी लहानपणी इथं येत असताना हा परिसर असा होता. हे आज तुम्ही हा कट्टा बनवलाय ना, हा नव्हता, मातीचा ठिकाणा होता इथं. आणि मंदिर तिथं होतं, बरं का. लोक गाळातून यायची, श्रावणात यायची, तर चढायला सुद्धा नीट जागा नव्हती. परंतु या ठिकाणी ह्या ट्रस्टीनी, अध्यक्ष आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ यांनी या ठिकाणी या चक्रेश्वरचं नंदनवन बनवलं बगीच्याचं. त्यामुळं आज जो आनंद आहे या ठिकाणी जो आनंद आहे ना, की त्यांचं श्रेय आहे ह्या गोष्टीला, सर्व ग्रामस्थांचं आणि चाकण चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचं ह्या ठिकाणी मोठं योगदान आहे. एवढं सोपं नाही. स्मशानभूमीच्या ठिकाणी ही जागा व्यवस्थित नव्हती पूर्वीच्या काळी, ही बनवली, ह्याला मोठा खर्च केला सगळ्यांनी. तेव्हा आजच्या ज्या पिढीला पाहायला भेटतो ना हा आनंद, त्यावेळेच्या त्यांच्या कष्टाचं चीज आहे आजचं. कारण की त्यावेळेस बघितलं ना मी की काही सुविधा नव्हत्या वास्तविक पाहता. याच्या इथं जी दगडी होत्या ना, ह्या सगळ्या नागमोडी चालायची लोक रात्रीची, जुनी जी लोक आहेत ना, टायर पेटो काय पेटो, असं उजेड नव्हता त्यामुळं या ठिकाणी कसं की आज उपस्थित राहिलेले अध्यक्ष रामभाऊजी कांडगे आहेत, मुक्ताजी दादा नाणेकर आजचे अन्नदाते आहेत, त्यानंतर आपले अमृत नानाही आहे. पण अमृत नाना तुम्ही माझं काम केलं नाही, काय राव माही ना कोणता आहे, काय आहे का नाही, नाही परत भेटणार नाही, दोघं भेटणार नाही मला, तिथं बोललं पाहिजे. तसेच या ठिकाणी माधव आप्पाही उपस्थित आहेत, आमचे पोटवडे महाराज आहे, त्यानंतर कृष्णा पाटील आहेत, आणि जे आमचे हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज, काय त्यांचं नाव, धाडगे ते उपस्थित आहेत. हां गाडगे नाही. त्याच्यानंतर आमचे माऊली महाराज मेदनकर आहेत, पोटवडे महाराज आहेत. ते कारण की आमचे खूप जुने मित्र आहे पोटवडे महाराज, आमचं खूप मोठं प्रेम आहे त्यांच्यावर.
त्यानंतर मुक्ताजी दादा नाणेकर आहेत. तसेच आजचे अन्नदाते किरणजी गायकवाडी उपस्थित आहेत. आमचे अनिल देशमुख आहेत. आणि आमचं एक जुनं संबंध बरं का, आपले जगनाडे गाव गोपाळ शेठ जगनाडे यांचं आणि आमचं रिलेशन आमच्या आजीपासून आहे. खूप जुनं संबंध येते. पण आज शिवाजी महाराज जाधव आहे, मोहनराव शेवकरी अमृतनानं सांगतील ते काम करा तुम्ही. आता आमचे अशोक महाराज कावडे आहेत, आमचे थोरात महाराज आहेत, सुरेश महाराज आहेत, सुदाम महाराज कुठं गेले, जाऊ नका कुठं बरं का. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी भेटली, हे माझं मोठ भाग्य समजतो. आणि झालेली सेवा चक्रेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण पुंडलिक